Amazonच्या तब्बल 5 लाखांपेक्षा जास्त कर्मचाऱ्यांना नोकरी गमावण्याची वेळ येण्याची शक्यता तयार झाली आहे. कंपनीच्या रोबोटिक्स विभागाने आता वेअरहाऊस मॅनेजमेंट म्हणजे गोदामांच्या व्यवस्थापनामध्ये रोबोट्सचा वापर वाढवण्याचं उद्दिष्ट ठेवलं आहे. कंपनीच्या उद्दिष्टानुसार 75% काम हे ऑटोमेट करण्याचं उद्दिष्ट आहे. त्याच्यामुळे कंपनीच्या खर्चात पण बचत होईल आणि त्याच वेळेला कंपनीला 2027 पर्यंत 1,60,000 कर्मचाऱ्यांची जी भरती करावी लागणार होती ती आता करावी लागणार नाही. कंपनीचा खर्च किती वाचेल तर कंपनीला सध्या प्रत्येक डिलिव्हरी मागे भारतीय चलनानुसार 26 रुपये मोजावे लागतात. ते आता या ऑटोमेशन नंतर भरावे लागणार नाहीत. Amazon कंपनी असा निर्णय घेत असल्यामुळे याचे प्रतिकूल परिणाम उमटू शकतात. त्यामुळे त्या कंपनीने सावध पावलं टाकायला सुरुवात केली आहे. हे सगळं काहीही असलं तरी आता ह्याच्यामुळे रोजगार निर्मितीमध्ये घट होणार हे निश्चित आहे. सध्या सगळीकडेच कृत्रिम बुद्धिमत्ता तसेच रोबोट्सचा वापर वाढल्यामुळे कामाच्या दर्जात, वस्तूच्या उत्पादनांच्या दर्जात वाढ होत असली किंवा चांगले उत्पादन होत असली तरी त्याच्यामुळे रोजगार निर्मितीवरती परिणाम होतो आहे हे निश्चित. त्यामुळे जगातील सर्वच अर्थव्यवस्थांना याचा गांभीर्याने विचार करण्याची शक्यता काही काळाची गरज बनली आहे.